परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण महामार्ग 54 धर्मापुरी ते कौडगाव या रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समिती यादीमध्ये असून सदरील काम हे 40 लाख रुपयांचे होते। मात्र सदरील काम ग्रामीण महामार्ग 54 या ठिकाणी झालेलंच नसून संबंधित कंत्राटदाराने सदरील पैसे 2 वर्षांपूर्वीच उचलले असल्याने संबंधित दोषी कंत्राटदारांवर कारवाई करून रस्ता करून देण्याच्या मागणीकरिता धर्मापुरी येथील सरपंच उपसरपंच सहित गावकऱ्यांनी सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी 9:30च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन चालू केलं होतं। तब्बल 1.5 तास आंदोलन केल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या। यावेळी तत्काळ जिल्हा परिषद सीईओ नितीशा माथुर यांनी दूरध्वनीद्वारे सरपंच उपसरपंच यांना संबंधितांवर कारवाई करून एस्टिमेट प्रमाणे रस्ता करून देण्याची संमती दर्शवल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं। परभणीतील धर्मापुरी ग्रामपंचायतीने वेळोवेळी जिल्हाधिकारी सीईओ यांच्याकडे वेळोवेळी सदरील रस्त्या प्रकरणाची लेखी तक्रार केली। त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद अभियंता कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सदरील रस्ता एस्टिमेट प्रमाणे करून द्या असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही याकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केले। मात्र काही दिवसांपासून सदरील काम कंत्राटदारामार्फत थातूरमातूर करण्याचा प्रयत्न होत होता। मात्र हे काम थांबवून या रस्त्या कामाची चौकशी करून एस्टिमेट प्रमाणे काम करून देण्याची मागणी धर्मापुरीचे सरपंच तानाजी कदम यांनी केली होती। त्या संदर्भात सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी धर्मापुरी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन गावकऱ्यांमार्फत करण्यात आलं होतं। तब्बल 1.5 तासानंतर सीईओ नितीशा माथुर यांनी संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून रास्ता करून देण्याची संमती दर्शवल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। यावेळी धर्मापुरी येथील गावकऱ्यांसह ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे आमचे काम नाही केल्यामुळे बिल तसंच उचलून घेतल्यामुळे आज आम्ही प्रशासनाला पूर्व सूचना देऊन आज आम्ही धर्मापुरी बस स्टॉप या ठिकाणी आमचं रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। सकाळी 9 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन होतं, तरी आज जवळपास आता 10:30 वाजत आहेत। शिओ मॅडम आम्हाला फोनवरून बोलल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासित असं केलं की बाबा सदरील अधिकाऱ्यावर कारवाई करून आपला रस्ता आम्ही ताबडतोब करून देतो। तरी मॅडमला आम्ही ह्या विषयावर 10-15 दिवसाचा टाईम देऊन मॅडम 10-15 दिवसामध्ये मॅडमला म्हटलं बाबा आम्हाला रस्ता करून द्या, नाही जर दिला तर मग पुढचं आम्ही पाऊल उचलणार आहेत। त्यामुळं मॅडमवर विश्वास शिओ मॅडमवर विश्वास ठेवून आम्ही हा रस्ता रोको स्थगित केलेला आहे। 15 दिवसामध्ये शिओ मॅडमचा आम्हाला रिप्लाय नाही आला तर इथून पुढचं आंदोलन मी आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयात जाण्याची तयारी ठेवणार आहे।